नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवतोय वेगळ्या पद्धतीचे म्हणजे पारंपरिक पद्धतीची कढी. तर पारंपरिक पद्धतीने कढी कशी बनवल्या जायची ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 तासासाठी चणा डाळ भिजत घातली होती. अगदी नखाने तुटेल इतकी डाळ आपली भिजलेली आहे. तुम्हाला वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये सुद्धा डाळ भिजू घालू शकता. इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे व चवीप्रमाणे मीठ घालून हे बारीक वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे. वाटण तसंच ठेवायचं. त्याचमध्ये डाळ घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायची. डाळ बारीक झाली की यामध्ये पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा ही डाळ चांगली वाटून घ्यायची. तर इथे आपण हे सर्व व्यवस्थित वाटून घेतलं. एक बाउलमध्ये आपण आता हे सगळं काढून घेणार आहोत. आपल्याला डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे, जशी की बेसन पिठासारखी. त्यानंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. आता दही किती आंबट आहे, कितपत आहे किंवा कितपत घालण्याची गरज आहे, अशा पद्धतीने आपल्याला दही इथे वापरायचं आहे. शक्यतो कढी बनवत असताना दही कमी आंबट असावं, म्हणजे दह्याचा जास्त प्रमाणात वापर झाला की कढी अगदी मस्त लागते खायला. त्यामुळे जास्त आंबट दही घातल्यास जास्त वापरल्या जात नाही आणि त्यामुळे मग कढी हवी तशी तितकी टेस्टी होत नाही. इकडे आपण कढईमध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरा, मोहरी घालायची. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढी म्हटलं की कढीपत्ता त्यामध्ये घालायचा. मस्त असा तेलामध्ये परतवून घ्यायचा. कढीपत्ता इथे परतला की यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची. तर तेलामध्येच हळद घालायची, म्हणजे आपल्या कढीला छान असा कलर येतो. त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि मस्त अशी फोडणीला द्यायची आहे. अशा पद्धतीने जर कढी बनवली ना तर खरंच खूप सुंदर आणि टेस्टी कढी तयार होते. बनवायला अगदी सोपी आहे. फक्त तुम्हाला डाळ भिजत घालायची आहे. पण पारंपरिक पद्धतीची कढी जर तुम्हाला खायची असेल ना, तर अशा पद्धतीने एकदा नक्की कढी बनवून पहा. खूप टेस्टी आणि जबरदस्त अशी पारंपरिक ही कढी तयार होते. तर खूप घट्ट कढी होते ही, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे जास्त घट्ट होत नाही. तर इथे मी थोडीशी टेस्ट करून पाहिले तर थोडंसं मला आंबट कमी वाटलं, म्हणून मी वरतून थोडंसं 2 चमचे दही घालून घेतलं. तर तुम्हालाही असं म्हणजे वाटलं तर तुम्ही वरतून दही किंवा ताक वापरू शकता. त्यानंतर याला पुन्हा एकदा पळी देऊन घ्यायची आणि अशी पातळ अशी कढी करायची, कारण ती फुगल्यानंतर शिजल्यानंतर ती खूप घट्ट होते, कारण आपण इथे डाळीचा वापर केलेला आहे. तुम्ही डाळीचा वापर करत असाल तर डाळ अगदी मोजकी घालायची आहे. जास्त प्रमाणात डाळ आपल्याला कढीमध्ये घालायची नाही, कारण जेवढी डाळ घालाल तेवढी तुमची इथे कढी जी आहे ते घट्ट होऊ शकते. त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि इथे कढी छान अशी फुगलेली आहे. आपल्याला कढीला उकळी आणायची नाही. उकळी जरी आणली तरीसुद्धा कढी वितळ होते, म्हणजे फुटते. त्यामुळे कढीला कधी उकळी न आणता कढी वरती यायला लागली की लगेच गॅस बंद करायचा, कमी करायचा आहे आणि मंद गॅसवरती ही कढी आपल्याला 2-3 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. तर छान एकसारखी दाटसर अशी कढी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता.